अतिवृष्टीग्रस्त भागांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी, तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश। बुलढाणा जिल्ह्यात 30 व 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेती, घरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर भारत सरकारचे आयुष मंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी शनिवारी 1 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला। यावेळी त्यांनी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध गावातील परिस्थितीची पाहणी करून तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले। मंत्री जाधव यांनी संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ, निवाणा तसेच जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यातील चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, बोराळा बुद्रुक, बोराळा खुर्द, खेरडो बुद्रुक, रुधाना, वकाना आदी गावांना भेट देत प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, केळी, मूग, कपाशी आणि संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची व्यथा मांडली। अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेली असून शेते खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। काही शेतामध्ये अजूनही पाणी साचले असल्याने पिकांचे संपूर्ण नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सर्व नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। ज्या शेतांमध्ये पाणी साचले आहे अशा शेतकऱ्यांनाही स्वतंत्र मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। दौऱ्यादरम्यान काही शेतकऱ्यांनी वारंवार नदीच्या पुरामुळे शेतजमिनींचे नुकसान होत असल्याने नदीचे खोलीकरण व संरक्षण भिंत उभारण्याची मागणी मंत्री जाधव यांच्याकडे केली। यावर त्यांनी शेतकऱ्यांची मागणी सकारात्मकरित्या ऐकून घेत भविष्यात नदी खोलीकरण आणि संरक्षण भिंती संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। यावेळी बोलताना मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली असून काही नागरिकांची घरे कोसळली आहेत, तर अनेकांचे घरगुती साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे। सध्या संसद अधिवेशन सुरू असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा संसदेत मांडून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी प्रशासनाला गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी मुख्यालयी उपस्थित राहून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे, नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त घरे, शेती आणि इतर मालमत्तेचे पंचनामे तातडीने पूर्ण करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत अशा स्पष्ट सूचना दिल्या। या दौऱ्यावेळी श्री क्षेत्र इलोरा संस्थांचे सर्वेसर्वा परमपूज्य हरिभक्त परायण श्री तुकाराम महाराज सकारामपूकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषराव डिवरे, भाजप नेते गजानन सरोदे, बंडूभाऊ पाटील, तहसीलदार शिंदे, राहुल वसावे पाटील, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, तलाठी आकाश पाटील, कृषी सहाय्यक पवन ढोबळे, उपजिल्हा प्रमुख देविदास घोपे, युवा सेना लोकसभा अध्यक्ष चेतन घिवे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव ढोकणे, दत्ता पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर। परवाच्या पावसामध्ये जळगाव, संग्रामपूर आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, काही शेत्या खरडून गेल्या, काही पिकाचं नुकसान झालं। अनेक गावामध्ये पाणी गेल्यामुळं अनेक लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलं, अनेक लोक बेघर झालेले आहेत आणि ते पाहण्यासाठीच आज डायरेक्ट दिल्लीच्या अधिवेशनाहून मी डायरेक्ट जळगाव तालुका, संग्रामपूर तालुक्यामध्ये आलेलो आहे। लोकांच्या सगळ्या अडचणी आम्ही ऐकून घेतल्या। अधिकाऱ्या लोकांना सुद्धा सूचना दिल्या की ज्याही लोकांचं नुकसान झालं असेल त्यांचे अतिशय काळजीनं तुम्ही त्यांचे पंचनामे करा। ज्याचं नुकसान झालं असेल तो एकही शेतकरी, एकही व्यक्ती त्याच्यापासून वंचित राहायला, लाभापासून वंचित राहायला नको, अशा प्रकारच्या सक्त सूचना अधिकाऱ्याला आम्ही दिलेल्या आहेत आणि पंचनाम्याचे कामं युद्ध पातळीवर आता सुरू झाली। शेतकऱ्यांना डबल हे पुन्हा एकदा गैरी संकट आलेलं आहे। एप्रिलला सुद्धा असंच चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं केळीचं मोठं नुकसान झालं होतं आणि अद्यापर्यंत शेतकऱ्यांना ती मदत मिळाली आता जून असेल किंवा आजचा जुलै महिना संपत आलेला आहे, आता 1 ऑगस्ट महिना असेल, हे खरीपाचे सगळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याचेही पंचनामे त्यावेळेस शासनाने केलेले आहेत। आताचेही पंचनामे झालेले आहेत। या सगळ्या पंचनामाचं एकत्रीकरण शासनाने मदत दिली। शेतकऱ्यांचे पुष्कळ दिले हे 2022 पासून सुरू होते। आता कृषी खात्याच्या खात्यामध्ये 15 दिवस झाले ते जमा झालेले आहेत, पण अद्यापही शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले नाही।
ठीक आहे, आता मला याची माहिती नाही आहे, पण नक्की माहिती घेऊन जर तुम्ही निधी आलेला असेल तर तात्काळ वाटप करण्यात देऊन टाकू. धन्यवाद. शेतकऱ्यांना पंचनामे अधिकाऱ्यांना सांगितले आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यासाठी युवा क्रांतीसाठी मी आकाश संग्राम